आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ जयंत नार्वेकर यांचे अलीकडेच निधन झाले. डॉक्टर सुभाष देसाई यांनी 1990 साली जयंत नार्वेकर यांची मुलाखत घेतली होती. तर त्यासंबंधी आपण डॉक्टर सुभाष देसाई यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. जयंत देसाई, सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नार्वेकर यांची मी फार वर्षापूर्वी मुलाखत घेतली आणि ती 1 एप्रिल 1990च्या दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीला प्रसिद्ध झाली. त्यावेळी दत्ता सराफ ही पुरवणी बघत असत आणि त्यांनी पूर्ण पान जवळजवळ ते माझी घेतलेली मुलाखत दिली. ही मुलाखत अर्थात मूळ इंग्रजीमध्ये होती. पुढारीसाठी मी ती मराठीमध्ये त्याचा अनुवाद केलेला होता. या मुलाखतीच्या सुरुवातीला मी त्यांना विचारलं की जसं शिकागो जवळ फेमी लॅब आहे आणि जिनेवा जवळची CERN ही प्रयोगशाळा पदार्थ विज्ञानामध्ये नवे प्रयोग करत असते, तसंच आपण आयुकामध्ये जे पुण्याला नवीन आपण स्थापन केली त्यामध्ये असेच प्रयोग होतात का? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की ते म्हणाले नाही, त्या लॅब फार मोठ्या आहेत. आम्ही UGCच्या फंडिंग वरती काही कार्यक्रम घेतो आणि या कार्यक्रमातून आम्ही डॉक्टर चंद्रशेखर, डॉक्टर पॉवेल यांना भारतामध्ये इन्व्हाइट केलेलं होतं. त्यांची व्याख्यानं ठेवलेली. त्यानंतर मी त्यांना विचारलं की या खगोल ह्याच्यामध्ये संशोधनामध्ये काही वेळेला असं होतं की काही जुन्या सिद्धांत मांडलेले असतात आणि त्या नव्या तंत्रज्ञानाने नवीन संशोधन झाल्यावर ते कालबाह्य ठरतात, असं होतं का? तर त्यांनी सांगितलं की काही संशोधन त्यामुळे काही थांबत नाही, परंतु इंटर युनिव्हर्सिटी पातळीवर असं संशोधन करण्यासाठी निर्णय संस्था मदत करत असतात. त्यानंतर मी त्यांना विचारलं की आपल्या संस्थेचा UGCशी कसा संबंध येतो. त्यावेळी त्यांनी सांगितलं की विद्यापीठ अनुदान मंडळ ही आमची पेरेंट बॉडी आहे आणि तिच्या मदतीने या क्षेत्रामध्ये आम्ही काही नवीन काम करतो, परदेशी शास्त्रज्ञांनाही बोलवतो. त्यांना मी सांगितलं की खगोलशास्त्रावरील पण विज्ञानाविषयी माहिती घरोघरी पोहोचवलेली आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये. हे फार स्तुत्य काम आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही हे जे जनमानसापर्यंत विज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये इतर शास्त्रज्ञ काय येत नाहीत असं जे तुम्ही विचारता त्याला मी कसं उत्तर देणार, परंतु आम्ही आमच्या पद्धतीने प्रामाणिकपणे हा उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये ते म्हणाले की मी म्हटलं की जोपर्यंत भारतामध्ये 100% हे होत नाही, शिक्षण साक्षरता येत नाही, तोपर्यंत विज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचणं कठीण आहे. यावर ते म्हणाले की विज्ञानाचा प्रसार याचा अर्थ वैज्ञानिक वृत्ती किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढ असा अभिप्रेत आहे. मला असे आढळले की MSc व PhD झालेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असतो आणि अशिक्षित असणाऱ्या समाजात सुद्धा काही माणसं अशी असतात की ज्यांची वैज्ञानिक मनोवृत्ती आढळते. त्यामुळं ते म्हणाले की लोकांच्या मध्ये विशेषतः विद्यार्थ्यात वैज्ञानिक वृत्ती वाढीस लागली पाहिजे आणि दुर्दैवाने आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये तशी काही खास सोय नाहीये. नंतर मी त्यांना विचारलं की धर्माच्या नावाखाली ज्या अंधश्रद्धा रूढी समाजात बोकाळल्या आहेत त्या घालवण्याचा आपला प्रयत्न काही लोक चांगला प्रयत्न करत आहेत, तो उपक्रम आहे, पण एका ख्यातनाम शास्त्रज्ञ म्हणून विज्ञानात अंधश्रद्धा रूढी नाहीत असे वाटते का? आपण न्यूटनच्या बाबतीत पडणारे सफरचंद ही कपोलकल्पित कथा आहेत असे म्हणतो. त्यावेळी ते म्हणाले की तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी तसा उल्लेख केलेला आहे खरा, पण ती अंधश्रद्धा म्हणता येणार नाही किंवा त्यामागे लोकांची दिशाभूल करण्याचा माझा उद्देशही नाहीये. फक्त गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत समजून सांगण्यासाठी मी सोप्या भाषेत ते मांडलेलं होतं. मग विज्ञानातला रूढी हा थोडा वेगळा भाग आहे. ते म्हणाले की एखादा सिद्धांत विज्ञानात सर्वमान्य पावतो त्यावेळी त्याला विरोध करणारे मत मांडणे हे कठीण असते. ज्यावेळी एखादा भूतकाळातला सिद्धांत चुकीचा ठरतो त्यावेळी तो सोडून दिला पाहिजे, परंतु तसे होत नाही. भूतकाळामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडला गेला, तो धर्म सिद्धांताच्या विरुद्ध आहे म्हटल्यावर त्याला कडाडून विरोध झाला. ही रूढी होती, परंतु आधुनिक काळात अशी रूढी विज्ञानात वाढत आहे. मी विचारलं त्यांना की एखाद्या शास्त्रज्ञाचं उदाहरण द्या, तर त्या म्हणाले की हो, शास्त्रज्ञ वेजेनर यांच्यावर असे घडले. त्यांनी पृथ्वीवरील भूखंड परस्परापासून दूर जात आहेत, म्हणजे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट ज्याला म्हणतो, ते त्यांनी सिद्धांत मांडला, पण तो धर्मामध्ये त्याचा उल्लेख कुठं नाही म्हटल्यानंतर त्याला विरोध झाला, पण अल्टिमेटली तो सिद्धांत खरा ठरला. त्यामुळे धार्मिक रूढीचा प्रभाव काही वैज्ञानिकांच्यावर राहतो हे खरे आहे. मी त्यांना म्हटलं की मला वैज्ञानिक रूढी म्हणता येईल का? तर ते म्हणाले होय, ज्या चांगल्या कल्पनांनाही प्रसिद्धी शास्त्रज्ञ सुद्धा विरोध करतात ते त्याला रूढी म्हटलंच पाहिजे. मी विचारलं की रूढी व्यतिरिक्त त्यामागे आणखी काही कारणे आहेत का? तर नार्वेकरांनी सांगितलं की हो,
त्यामागे अर्थकारणी आहे. काही वैज्ञानिक प्रकल्पना, काही संस्था फार मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करतात. त्या संस्थांच्या हितसंबंधाला किंवा उद्देशाला एखादा सिद्धांत धक्का लावेल असे वाटले तर त्याला विरोध सुरू होतो. म्हणजे मी विचारलं की म्हणजे याचा अर्थ तुमच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण आहे. ते म्हणाले होय, विज्ञानातही राजकारण आहे. जुन्या काळी जे धर्ममार्तंडांनी केले तेच हे लोक करीत आहेत. मी त्यांना विचारले की तुमच्या बाबतीमध्ये असं काही झालंय का? तर नार्लीकर म्हणाले की ऍस्ट्रॉनॉमी व ऍस्ट्रोफिजिक्स या क्षेत्रात असे घडत आहे. खगोलशास्त्रज्ञ एका खगोलशास्त्र असे घडले आहे. आपल्या सूर्यमालिकेच्या पलीकडील जगताबद्दल त्यांनी काढलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत. प्रसरण पावणाऱ्या विश्व सिद्धांताला म्हणजे मोठ्या स्फोटाच्या थिअरी ऑफ एक्सपांडिंग युनिव्हर्स अँड थिअरी ऑफ बिग बँग विरोधी आहेत. या शास्त्रज्ञाचा 84 वर्षापासून खगोलशास्त्रीय दुर्बीण वापरण्यावर बंदी घालण्यासाठी आली. एका तरुण आणि सुस्थापित शास्त्रज्ञाच्या जीवनातील दुर्दैवी शोकांतिका आहे. 1984 पासून बंदी घालण्यात आली होती. मग मी त्यांना विचारलं की मग तुम्ही तुमच्या भाषणात जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ परस्परांना सहकार्य करतात असं जे सांगतात त्याचा अर्थ काय? तर ते म्हणाले अर्थात आज आर्यने आपला देश सोडला आहे, त्या शास्त्रज्ञाने देश सोडलाय, तो भाग युरोपमध्ये गेलाय. त्याला नाउमेद करणारी जागा सोडून तो दुसऱ्या जागेला जरी जाऊ शकला आणि आपले संशोधन प्रसिद्ध करू शकतो, त्या अर्थी काही शास्त्रज्ञांचे सहकार्य मिळते असे म्हणता येईल. थोडक्यात मला काय म्हणायचे की धर्ममार्तंडांनी सत्याचा स्वीकार करण्याचे नाकारले, तीच गोष्ट आजही वेगळ्या प्रमाणात घडत आहे. त्यांना प्रश्न विचारला की ब्रिटानिकाच्या विश्वकोशामध्ये मानसशास्त्र विषयात असा निष्कर्ष काढलाय की मॅडम ब्लावाटस्की, क्राउली आणि अतिंद्रिय शक्तीचे प्रयोग बुद्धिमान माणसाने उघड्या डोळ्यांनी पाहिले तर ते खोटे म्हणता येणार नाही. या विश्वकोशातील मत हे तार्किक व बुद्धिवादी म्हणता येईल का? नार्लीकर म्हणाले की मी त्याबद्दल कसे सांगणार. मी विचारले की जेव्हा काही शास्त्रज्ञ धार्मिक विश्वासाचे महत्व आवश्यकता सांगतात तेव्हा त्यामागे अनुवंश परिस्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती प्रभावी ठरते का? तर ते म्हणाले की शास्त्रज्ञ हा माणूस असतो हे गृहीत धरले तर तुमचे मत अगदी बरोबर आहे. तर ते म्हणाले की स्टीफन म्हणजे मी त्यांना विचारलं की बाबा विज्ञानामध्ये शुद्ध वस्तुनिष्ठता शक्य आहे का, म्हणजे ऍब्सोल्यूट ऑब्जेक्टिव्हिटी शक्य आहे का? तर नार्लीकर म्हणाले की तशी ऑब्जेक्टिव्हिटी विज्ञानाचे ध्येय नव्हे. तसे पाहाल तर वस्तुनिष्ठ काही नाही. वैज्ञानिकांचे अंतःकरण हे पूर्वग्रहाने प्रभावित झालेले असते, त्यामुळे त्याची मते वस्तुनिष्ठ म्हणता येणार नाही. प्रयोगाची पुनरावृत्ती विज्ञानात हवी, त्या प्रयोगाचा निष्कर्ष तोच आला पाहिजे. याला मी वैज्ञानिक वस्तुनिष्ठता म्हणतो. मी विचारले की धर्म हे वस्तुनिष्ठ माध्यमातून घेतलेले सत्याचे वस्तुनिष्ठ दर्शन म्हणता येईल का? तर म्हणाले की धार्मिक लोकांना आलेले गूढ अनुभव किंवा साक्षात्कार हे अत्यंत व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचे होत. हे साक्षात्कार स्पष्ट परिभाषेत मांडता येत नाही. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिले किंवा संत ज्ञानेश्वरांनी केलेले चमत्काराची पुनरावृत्ती करता येत नाही किंवा ते करण्याची पद्धत सर्वसामान्यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे या धार्मिक अनुभूती या पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ ठरतात. मी विचारले की धर्म आणि विज्ञान यांच्यात संघर्ष आहे का? नार्लीकर म्हणाले संघर्ष त्यावेळी निर्माण होतो ज्यावेळी धर्म हा वस्तुनिष्ठ बनला पाहिजे म्हणून काही लोक आग्रह धरतात आणि काही लोक असा हट्ट धरतात की विज्ञानी व्यक्तिनिष्ठ बनले पाहिजे किंवा ठरवले पाहिजे. मी म्हटले की स्टीफन हॉकिंग यांनी गूढवादाला निरर्थक मूर्खपणा म्हटले आहे. तुम्ही फ्रिट्जो काप्रा याच्या टावर ऑफ फिजिक्स या पुस्तकावर टीका केली आहे. त्यावेळेला मी म्हटले की त्यांनी समुद्र किनाऱ्याला समुद्राच्या लाटांचं तांडव नृत्य बघून त्याला शिवाच्या तांडव नृत्याची आठवण आली असं त्यांनी म्हटलेलं आहे. यावर आपण टीका केलेली आहे. त्यावर नार्लीकर म्हणाले की हो, मी अशासाठी टीका केली की फ्रिट्जो काप्रा हा फिजिसिस्ट आहे आणि त्याने वैज्ञानिक परिभाषेमध्येच काही सिद्धांत मांडले पाहिजेत. त्यांनी धार्मिक गोष्टींचा आधार घेऊन वैज्ञानिक सिद्धांत मांडू नयेत. यावर मी म्हटले की आपलं लायटर साइड ऑफ ग्रॅव्हिटी नावाचं जे अमेरिकेत प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे त्यात अरुंधती पोल स्टारच्या पण ध्रुवताऱ्याची कथा मांडलेली आहे. शिवाय विष्णू पुराण आणि आताची विश्व निर्मितीची कालगणना याची तुलना केलेली आहे. आपण असं म्हटलं की 3.32 बिलियन इयर्स अगो द युनिव्हर्स वॉज क्रिएटेड आणि ही कालगणना विष्णू पुराणाशी तंतोतंत जुळणारी आहे. तर ही अंधश्रद्धा नव्हे का? यावर नार्लीकर थोडे स्मितहास्य केलं आणि गप्प बसले. तर त्यामुळं या वेळेला परत मी त्यांना असं विचारलं की असं कधी होतं का की एखादी कल्पना शास्त्रज्ञ म्हणून तुम्हाला सुचते, स्फुरते आणि तुम्ही त्याचा पाठपुरावा जर लॅबोरेटरीमध्ये केला तर तुम्हाला असं आढळतं की ती वस्तुस्थिती आहे. तर असं कधी होतं का? तर ते म्हणाले होतं तसं.
मी म्हटलं तुमच्या बाबतीत कधी झालंय का? तर हो म्हणाले, माझ्या बाबतीत झालंय की मला अशी कल्पना सुचली आणि मी ती लॅबोरेटरीमध्ये पाहिलं तर ती खरी निघाली. तर मी म्हटलं हे जे तुमचं स्फुरण आहे यालाच आम्ही अंतस्फूर्ती असं म्हणतो. वेबस्टरच्या डिक्शनरीमध्ये असा उल्लेख आहे की प्रोसेस ऑफ नॉलेज विदाउट एनी रिझनिंग, म्हणजे कोणत्याही तर्क पद्धतीपेक्षा होणारं अचानक ज्ञान, ह्याला अंतस्फूर्ती म्हटलेलं आहे. नार्लीकर हसले आणि मला म्हणाले, मला छान शब्दात पकडलं तुम्ही. त्यानंतर मग आमचं बोलणं जे झालं त्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये असं झालं की धार्मिक विश्वास असणे किंवा ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे बुद्धिवादी म्हणून किंवा शास्त्रज्ञ म्हणून अपात्र ठरल्यासारखं आहे का? त्यावर ते म्हणाले की धार्मिक अनुभव हे अत्यंत वस्तुनिष्ठ असतात हे आपण पाहिले. काही शास्त्रज्ञ असे अनुभवाने गुंतून विज्ञानात मिळालेल्या गोष्टींची तुलना करतात. डॉक्टर आईन्स्टाईन यांनी अनेक वेळा ईश्वर कल्पनेचा वापर केलाय. खुद्द मला शास्त्रज्ञ असूनही धार्मिक वृत्तीचे लोक माहित आहेत. मी विचारले की मानसशास्त्रात डॉक्टर फ्रॉइड आणि कार्ल युंग यांच्याप्रमाणे मतभेद असून डॉक्टर युंग हे धर्मोपदेशक होते. फ्रॉइडना अतिंद्रिय शक्तीचे महत्व पटवण्याचा ते प्रयत्न करीत. नार्लीकर म्हणाले, होय तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी म्हटले की नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ इली प्रुझिन यांनी ऑर्डर आउट ऑफ केऑस या पुस्तकामध्ये म्हटले आहे की विश्वातील अपरिवर्तनीयता व संपर्क यांचे जवळचे नाते असते हे आईन्स्टाईनला समजले नाही. यावर तुमचे मत काय? म्हणाले की चर्चेत आपण एक करूया की व्यक्तिगत उल्लेख आपण नको करायला. उत्क्रांतीत एका आकाराकडून दुसऱ्या आकाराकडे माहिती संक्रमित होते. त्यामुळे अपरिवर्तनीयता ही संपर्क व माहिती यांच्याशी जोडलेली आहे. मी प्रश्न केला की डेव्हिड बोहमी म्हणतात की कालातीततेतून कालाचा जन्म होतो. यावर नार्लीकर म्हणाले की आपण पुन्हा व्यक्ती उल्लेख टाळू. डेव्हिड बोहमशी काही महत्वाचे विचार मांडले आहेत, परंतु या साऱ्यांचा परामर्श कमी वेळेत घेणे शक्य नाही. मी विचारले की कोणत्याही तर्क पद्धती व्यतिरिक्त शास्त्रज्ञाला ज्ञानाचा प्रकाश जाणवतो? ते म्हणाले, होय तसे होते. यानंतर मी विचारले की तुमची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आणि अंतस्फूर्तीचा तुमचा अनुभव या गोष्टी धार्मिक व्यक्तीला शोभणारे आहेत. त्या पार्श्वभूमीवर मी जर असे म्हटले की तुम्ही असे व्यक्तिमत्व आहात की जे ते धर्म आणि विज्ञान गुण्यागोविंदाने नांदतात, त्यावर मंद हास्य करीत डॉक्टर जयंत नार्लीकरने आमच्या मूळ इंग्रजीतील चर्चेचा समारोप करताना नम्रतेने सांगितले, नाही तुम्ही म्हणता तसे नाही, परंतु मी एक मानव आहे, निसर्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. हे करत असताना माझ्यावर काही कौटुंबिक धार्मिक असे काही संस्कार झालेले आहेत आणि माझे शास्त्रीय संशोधन विचार या साऱ्यांचे असे काही बेमालूम मिश्रण झाले आहे की हे विभागता येत नाही इतकेच. यावर डॉक्टर जयंत नार्लीकरने मला सांगितलं की सुभाष देसाई, तुम्ही म्हणतात तुम्ही आर्ट शाखेचे विद्यार्थी आहात, पण मला ते पटत नाही. मला असं वाटतं की मला आजपर्यंत आर्ट शाखेच्या कुठल्या विद्यार्थ्याने किंवा पत्रकारांच्या पैकी कोणी तुम्ही जे आज मुलाखतीत जे प्रश्न विचारले सखोल, त्यावरून तुमचं धर्म आणि विज्ञानाचं ज्ञान मला अफाट आणि सखोल वाटतं. धन्यवाद.